मुंबईची हवा गुणवत्तेत आता सुधार दिसून येतोय। मुंबईच्या हवेचा 2 दिवसातील गुणवत्ता निर्देशांक 45 वर आलाय। दिवाळीत हा निर्देशांक वाईट ते अति वाईट मध्ये नोंदवण्यात आला होता, मात्र या आठवड्यात हवेच्या गुणवत्ता निर्देशांकात सुधारणा होताना पाहायला मिळत असल्याचे समोर आले। याचाच आढावा घेतलाय लोकशाहीचे प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांनी। मुंबईकरांसाठी आता एक दिलासादायक बातमी समोर येताना पाहायला मिळते। गेल्या आठवड्यात अति वाईट आणि वाईट असलेली मुंबईची हवा आता हळूहळू का होईना पण सुधारताना पाहायला मिळते। आज हवेचा जो निर्देशांक आहे तो 45 वर येऊन ठेपलेला आहे आणि ही हवा अत्यंत चांगली अशी गणली जाते। मागच्या आठवड्यात जर आपण बघितलं तर दिवाळीचा कालावधी सुरू होता, फटाक्यांचं मोठ्या प्रमाणात प्रदूषण होतं आणि त्याच दरम्यान हवा देखील खराब झालेली पाहायला मिळाली होती। त्यामुळे प्रदूषणाची जी पातळी होती ती 200च्या पलीकडे होती। ज्या वेळेला 200च्या पलीकडे ही पातळी जाते त्यावेळेला अति वाईट हवा गणली जाते आणि ज्या वेळेला 0 ते 50 मध्ये ही पातळी असते त्यावेळेला हवा चांगली असल्याचं गणलं जातं। खरं तर मोठा वादळ येणार आहे आणि या वादळाच्या पार्श्वभूमीवर सातत्याने मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात संध्याकाळी पाऊस बरसताना पाहायला मिळतोय। त्याचा देखील परिणाम जो आहे तो झालेला आहे। त्यामुळे प्रदूषणामध्ये जी घट झालेली पाहायला मिळते, यामुळे मुंबईकरांचं जे आरोग्य आहे ते आता सुधारण्यास वाव मिळणार आहे। मात्र पुन्हा एकदा जर हवा खराब झाली तर सर्दी खोकला आणि आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका असा संदेश देखील हवामान खातं आणि आरोग्य खात्याकडून देण्यात आलेला पाहायला मिळतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।